प्रोग्रामिंग इज अन आर्टमध्ये अगदी मनापासून स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये लिंक लिस्ट म्हणजे काय हे समजून घेतलं होतं, पण आज आपण ॲक्च्युली प्रोग्राम करून पाहूयात. म्हणजेच वेगवेगळी ऑपरेशन्स लिंक लिस्टवरती करून बघूयात. आधी लिंक लिस्ट क्रिएट करूयात, त्याच्यावरती वेगवेगळी ऑपरेशन्स करून बघूयात. आपल्या IDEमध्ये इंटेलिजे हा जो आपला IDE आहे त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल आज काम करून बघूयात. सो आपलं सेशन सुरू करूयात. तर इथे मी आता कोड लिहायला सुरुवात केलेली आहे आणि एक लिंक लिस्टसाठी आपली लिंक लिस्ट समजून घेण्यासाठी इथे एक मी लिंक L नावाचा क्लास बनवलेला आहे. आता असं वेगळं नाव अशासाठी दिलं की लिंक लिस्ट नावाचा एक क्लास असतोच प्रीडिफाईंड, म्हणून मग मी हे वेगळं नाव दिलेलं आहे. आता काय करायचं तर आपल्या ह्या लिंक लिस्टचा नोड नावाचा एक क्लास बनवायचा. का ते मी सांगते तुम्हाला. तर ह्याचं कारण असं आहे की आपल्या लिंक लिस्टमधला जो नोड असतो प्रत्येक, तो प्रोग्रॅमिंगमध्ये वापरताना त्याच्यावरती काम करताना तो ॲज अ क्लास म्हणून तो लिहावा लागतो. म्हणून मी इथे नोड नावाचा एक क्लास बनवला. आता त्याच्यामध्ये काय असतील डिटेल्स, तर आपल्या नोडमध्ये काय असतं तर डेटा असतो आणि नेक्स्ट नोडला पॉईंट करणारा पॉईंटर असतो. त्यामुळे आता आपल्या ह्या क्लासमध्ये काय येईल तर डेटा येईल आणि नोड नेक्स्ट नावाचा पॉइंटर येईल. आता ह्या नेक्स्टचा टाईप काय असेल तर तो एका पुढच्या नोडला पुढच्या नोडला तो पॉईंट करणार आहे, म्हणून त्याचा टाईप हा नोड असेल. हे तुम्हाला सुरुवातीला समजताना थोडासा वेळ लागेल. आपण अजून डिस्कशन करून लिहिणार आहोत प्रोग्राम, तेव्हा तुम्हाला हळूहळू कळत जाईल. आता आपण ह्याचा कन्स्ट्रक्टर बनवून घेऊया, ज्यामध्ये आपण स्ट्रिंग टाईपचा डेटा घेणार आहोत. ठीक आहे, तर मी इथे लिहिते आता धिस डॉट डेटा ला आपण असाइन करूया आपला डेटा आणि आपला जो नेक्स्ट असेल नेक्स्ट पॉइंटर तो बाय डिफॉल्ट सुरुवातीला नल असेल. ते मी इथे लिहिते. ओके, सो नवीन नोडचा नेक्स्ट सुरुवातीला नलच असतो कारण का. ठीक आहे, सो आता आपला इथे मी हा कन्स्ट्रक्टर लिहिला आणि आता आपला हा क्लास पूर्ण झाला. आधी आपण एक हेड आपण जो पहिल्या नोडला पॉईंट करणारा हेड पॉइंटर जो असतो तो आपण दाखवणार आहोत. तर तो आधी आपण क्रिएट करून घेऊयात, तेव्हा आपला क्लास कंप्लीट होईल. सो इथे मी आधी ते करून घेते. नोड आपण एक नोड बनवणार आहोत हेड टाईपचा. ठीक आहे, सो आता इथे आपला हा क्लास पूर्ण बनवून झाला. आपली आता एक लिंक लिस्ट बनवण्यासाठी आपल्याला आपल्याच क्लासचं म्हणजे हा जो लिंक L आपण बनवलेला आहे क्लास, त्याचं एक ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. तर मी आता मेन फंक्शनमध्ये ते करते. आता लिंक L कसं करतो आपण, तुम्हाला ते माहिती आहे की ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतो. तर आणि त्याचं नाव मी लिस्ट देते आहे. सो लिंक L लिस्ट इज इक्वल टू न्यू हा कीवर्ड वापरून मी करते आहे. न्यू कीवर्ड वापरला, लिंक L. ठीक आहे,
सो आपण इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली लिंक लिस्टवरती काम करणारी 4 मुख्य ऑपरेशन्स असतात. ॲडिशन, ॲड करायचे नोड्स, त्याच्यानंतर डिलीट असतं, त्याच्यानंतर प्रिंट असतं आणि साईज चेक करण्याचं असतं एक ऑपरेशन. ही 4 मुख्य ऑपरेशन्स आहेत. म्हणजे बाकीचेही पण असतात, पण हे मुख्य ही मुख्य 4 ऑपरेशन्स आहेत. तर त्यातली 2 म्हणजे ॲड करणं, नोट्स ॲड करायचे लिस्टमध्ये आणि प्रिंट करून बघणं, हे 2 फंक्शन्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता पहिलं आहे ॲड ऑपरेशन. ठीक आहे. आता आपण इथे लिहूयात ते. आता ॲडसुद्धा दोन प्रकारे करता येतं. अगदी सुरुवातीला ॲड करणं लिस्टच्या आणि लिस्टच्या शेवटी ॲड करणं. तर ॲड फर्स्ट आणि ॲड लास्ट असं आपण दोन्ही बघूयात. सुरुवातीला फर्स्ट बघूयात. ठीक आहे. म्हणजे एक्झिस्टिंग लिंक लिस्टला फर्स्ट पोझिशनला नोड ॲड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो आता आपण आधी डायग्रॅमॅटिकली समजून घेऊया हवं तर, तेव्हा आपल्याला नीट कळेल. आता ही आपली एक समजा लिंक लिस्ट आहे. ठीक आहे. सो हे त्यातले नोड्स आहेत. शेवटच्या नोडनंतर नल आहे. ठीक आहे. आता मला इथे सुरुवातीला एक नोड ॲड करायचा आहे. तर मी काय करीन, तर आपल्याला असं करावं लागेल की ह्याचा नल जो आहे, ह्याचा नल पॉइंटर जो आहे तो मला ह्या बीला पॉइंट करावा लागेल. ठीक आहे. कारण ए नंतर बी येईल असं आपल्याला दाखवायचं आहे. तर हे नलच्या ऐवजी हा जो पॉइंटर आहे तो बीला दाखवायला लागेल आणि एला हेड करावं लागेल. ठीक आहे. हे असं करावं लागेल. आणि हे जे आहे, मी तुम्हाला हे समजण्यासाठी असं दाखवते आहे. ठीक आहे. तर आपण काय केलं, एला हेड केलं आणि एचा जो पॉइंटर आहे तो बीला कनेक्ट केला. सो अशा प्रकारे हे केल्यानंतर इथे तुम्हाला नीट दिसेल. अशी ही आपली लिंक लिस्ट तयार होईल. तर हे आपण प्रोग्राममध्ये करून पाहायचं आहे. हे आपण आता करूयात. आता कोडमध्ये मी हे एलिमेंट पहिल्या पोझिशनला ॲड करण्याचं फंक्शन लिहिते आहे. मी काय लिहिलं आहे बघा, पब्लिक व्हॉइड ॲड फर्स्ट असं नाव दिलं आहे. त्याला इनपुट म्हणून आपला डेटा, हे जे व्हेरिएबल आहे ते त्याला इनपुट म्हणून आपण देतो आहोत. आता त्याच्या आतमध्ये आल्यानंतर जे नोड आता जो नवीन आपल्याला ॲड करायचा आहे तो तिथे आधी क्रिएट केलेला आहे. न्यू नोड इज इक्वल टू न्यू कीवर्ड वापरला, नोड आणि ब्रॅकेटमध्ये डेटा. ठीक आहे. सो इथे आपण न्यू नोड तो क्रिएट केला. आता हा नोड ज्या लिंक लिस्टमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे, तर आधी मुळात लिंक लिस्ट क्रिएटेड आहे का हे आपल्याला आधी बघावं लागेल. तर त्याच्यासाठी हेड हा जो पॉइंटर आहे तो नल आहे का, ही कंडिशन मी आधी चेक करते आहे. इफ हेड इक्वल्स टू नल, त्याच्यानंतर आत आल्यावर जर म्हणजेच इक्वल टू नल ह्याचा अर्थ कोणतीही लिस्ट बनलेलीच नाही आहे, तेव्हा काय करायचं, मी इथे लिहिते आहे हेड इज इक्वल टू न्यू नोड. म्हणजे सिम्पली एक नोड क्रिएट करायचा आणि त्याला हेड हा पॉइंटर द्यायचा. ठीक आहे. आणि रिटर्न करायचं. आणि जर हेड नल नसेल तर म्हणजेच लिस्ट आहे क्रिएटेड, लिंक लिस्ट क्रिएट केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा नोड ॲड करायचा आहे, तर ह्या नवीन नोडचा जो नेक्स्ट असेल तो हेड होईल. ठीक आहे. कारण हेड होईल म्हणजे आत्ता जे आपण बघितलं डायग्रॅमॅटिकली बीला जो बी ह्या नोडला जो हेड होता
तो मी ह्या नवीन नोडच्या न्यू नोडला मी पॉईंट करते आहे, तो हेड असं मी इथे लिहिलेलं आहे. न्यू नोड डॉट नेक्स्ट इक्वल टू हेड आणि खाली लिहिलं आहे हेड इज इक्वल टू न्यू नोड. ठीक आहे, न्यू नोड हेड न्यू नोडला पॉईंट करेल असं मी इथे लिहिलेलं आहे. आता लास्टला म्हणजे शेवटी नोड कसा ॲड करायचा ते बघूयात. त्याआधी मेन फंक्शनमध्ये ॲड फर्स्ट हे फंक्शन कॉल करूयात. तर मी इथे मेनमध्ये आलेले आहे आणि कसं कॉल केलं आहे बघा. लिस्ट डॉट ॲड फर्स्ट आणि इथे मी एक अल्फाबेट लिहिलेलं आहे ए. तर मला ए नावाचा अल्फाबेट हा एक नोड म्हणून ॲड करायचा आहे लिस्टच्या सुरुवातीला. ठीक आहे, सो लिस्ट डॉट ॲड फर्स्ट ए. ठीक आहे, सेमीकोलन. आणि नेक्स्ट स्टेटमेंट मी लिहिते आहे लिस्ट डॉट ॲड फर्स्ट आणि त्याच्यामध्ये मी डेटा लिहिते आहे इज. ठीक आहे, सो आधी मला सुरुवातीला जी लिस्ट एक्झिस्ट करत आहे त्याच्यामध्ये ए हा पहिला नोड म्हणून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इज हे पहिला नोड म्हणून द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आधी इज येईल आणि मग ए येईल. ठीक आहे, अशा प्रकारे मी ॲड फंक्शन कॉल केलेलं आहे मेनमध्ये. आता आपण ॲड लास्ट ही संकल्पना बघूयात. ठीक आहे, तर आता इथे परत एकदा इथे आधी डायग्रॅमॅटिकली समजून घ्या की ही आपली आता लिस्ट इथे तयार झालेली आहे. इज हा पहिला नोड आहे, मग ए आणि मग नल. ठीक आहे, आता समजा आपल्याला शेवटी लिस्ट ह्या नावाचा नोड ॲड करायचा आहे. तर आपण काय करू, तर आपण हेड पॉइंटर जो कुठे आहे तर तो बघू आधी आपण कुठे आहे. तर तो इजला आहे. तर हेड पॉइंटर इजपासून एक एक नोड पुढे नेऊ कधीपर्यंत, तर जोपर्यंत नोड नल येत नाही तोपर्यंत. तर जेव्हा आपल्याला लास्ट नोड मिळेल, म्हणजे आता आपल्या केसमध्ये ए, कारण ए नंतर नल आहे, तर आपल्याला ए मिळाल्यानंतर आपण एला पॉईंट करायला सांगू ह्या नवीन नोडला आणि नवीन नोडचा नेक्स्ट आधीपासूनच नल आहे. त्यामुळे हा जो आधीचा नल आहे एला पॉईंट करणारा हा निघून जाईल. ठीक आहे, सो आपण असं ट्रॅव्हल करत जाऊ आधीच्या शेवटच्या नोडपर्यंत आणि तिथला नल काढून टाकून आपला नवीन नोड तिथे ॲड करू. ठीक आहे, आता हे प्रोग्राममध्ये कसं लिहायचं बघूयात. सो मी इथे लिहिते आहे पब्लिक व्हॉइड ॲड लास्ट स्ट्रिंग डेटा हे मी इनपुट म्हणून देते आहे, कारण नोडमध्ये डेटा असतो तुम्हाला माहिती आहे. आता इथे पुन्हा एक नवीन नोड आपण क्रिएट करणार आहोत न्यू नोड नावाचा. त्याच्यानंतर पुन्हा आपली लिस्ट आधी क्रिएटेड आहे का नाही, एखादी लिंक लिस्ट एक्झिस्ट करते आहे की नाही हे आधी चेक केलेलं आहे. आणि ती जर नसली तर फक्त हा एकच नोड क्रिएट केला जातो आणि आपण रिटर्न करतो. आणि जर असली तर आपण इथे आपण आता काय करू की आपण आता एक नवीन करंट नोड असं एक पॉइंटर घेऊ जो हेडला इक्वल करू. म्हणजे हेड त्याला आपण जिथे हेड आहे तिथेच आपण हा करंट नोड पण पॉइंट करू. आता पुन्हा ही कन्सेप्ट काय आहे आधी बघा इथे डायग्रॅमॅटिकली, की मगाशी आपण जे म्हटलं की हेडला ट्रॅव्हल करायचं आहे, तर तसं न करता ह्याचं कारण असं आहे की आपण जर हेडलाच ट्रॅव्हल करायला लावलं तर आपण लिंक लिस्टचा स्टार्टिंग पॉईंट आपण गमावून बसू आणि नेक्स्ट टाईम आपल्याला लिंक लिस्ट कुठून सुरू होते हे कळणार नाही. म्हणून आता आपल्याला हे नक्की कळलं की इजला जो हेड पॉईंट करतो आहे हेड पॉइंटर त्याला आपण ट्रॅव्हल करायला लावणार नाही. म्हणून मग एक नवीन पॉइंटर घ्यायचा आणि त्याला ट्रॅव्हल करायला लावायचं प्रत्येक नोडला जोपर्यंत नल पॉइंटर मिळत नाही तोपर्यंत. सो म्हणून मी इथे हे करंट नोड नावाचं एक पॉइंटर घेतला आहे. ठीक आहे, आता त्याचं लॉजिक आणि मी इथे लिहिलेलं आहे की व्हाईल
करंट नोड डॉट नेक्स्ट is not equal to null, current node is equal to current node dot next. पुढच्या नोड्सना आपण जात आहोत. ठीक आहे. ठीक आहे. सो जेव्हा आपल्याला तो नल मिळेल तेव्हा मात्र करंट नोड हा त्या करंट नोडचा जो नेक्स्ट आहे त्याला आपण नवीन नोड, आपला जो न्यू नोड क्रिएट केलेला आहे, आपल्याला जे लास्ट नावाचं नोड आपल्याला ॲड करायचा आहे तो आपण इथे असाइन करू. ठीक आहे. न्यू नोडचा नेक्स्ट नलला पॉइंट करत आहे आणि तो अर्थातच हा जो शेवटचा जो नोड आहे त्याचा पॉइंटर नललाच पॉइंट करत आहे. त्यामुळे आपण आता शेवटी हा नवीन नोड ॲड केला. अशा प्रकारे आपण लास्ट शेवटी नोड ॲड करण्याचं ॲड लास्ट हे फंक्शनही बघितलं. आता आपण ही जी तयार केलेली लिंक लिस्ट आहे ती प्रिंट करूयात. सो मी प्रिंट लिस्ट नावाचं एक फंक्शन लिहिते आहे. पब्लिक व्हॉइड प्रिंट लिस्ट. आता ह्याच्यामध्ये आत आल्यानंतर प्रिंटच्या फंक्शनमध्ये आत आल्यानंतर आधी आपण हेड नल आहे का हे पुन्हा बघायचं. जर तो नल असेल तर प्रिंट करायचं लिस्ट इज एम्प्टी. ठीक आहे. आउटपुट काय येईल, जर का हेड हा नल असला म्हणजेच एखादी हे नसली, क्रिएट केलेलीच नसली लिंक लिस्ट, तर लिस्ट इज एम्प्टी असं सेंटेन्स येईल आणि आपण रिटर्न करू तिथेच. आणि जर तसं नसेल तर तर पुन्हा एक करंट नोड नावाचा पॉइंटर घेतला आहे कारण आपल्याला प्रत्येक नोडकडे जाऊन तो नोड प्रिंट करायचा आहे त्यातला डेटा. त्यामुळे आपण हेडला प्रत्येक नोडकडे ट्रॅव्हल करू देत नाही. सो करंट नोड घेतला, नवीन एक पॉइंटर घेतला, तो हेडला इक्वल केला, म्हणजे जिथे हेड पॉइंट करतो आहे तिथेच करंट नोडही पॉइंट करेल. आणि मग व्हाईल कंडिशन टाकली आहे की करंट नोड जोपर्यंत नल होत नाही, व्हाईल करंट नोड नॉट इक्वल टू नल, तर त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये येऊन त्या आत्ता करंट नोडला जो कुठला डेटा आहे, करंट नोड डॉट डेटा, तो प्रिंट करायचा. आणि त्याला काय अपेंड केलं आहे म्हणजे काय जोडलं आहे मी, तर ॲरो एक जोडलेला आहे. आपण लिंक लिस्ट ही नेहमी एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे दाखवताना मध्ये ॲरो दाखवतो, म्हणून मी तसाच ॲरो इथे दाखवला आहे. सो डेटा प्रत्येक नोडमधला डेटा प्रिंट होईल आणि प्रत्येक नोडचा नेक्स्ट पॉइंटर करंट नोडला मिळेल. सो पुढच्या नोडकडे जाईल, त्यातला डेटा प्रिंट करेल जोपर्यंत नल येत नाही. आणि नल मिळाला की तो ह्या लूपच्या बाहेर येईल आणि पुन्हा मी नल शब्द प्रिंट करणार आहे. सो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln नल. सो आपण प्रिंट लिस्टचं फंक्शन
लिहिलेलं आहे. आता आपल्या मेनमध्ये आपली फंक्शन्स ॲड फर्स्ट लिहून झाली होती. ते दोन्ही लिहिल्यानंतर प्रिंट करूया लिस्ट एकदा. सो ते फंक्शन लिहिलं आहे मी इथे, लिस्ट डॉट प्रिंट लिस्ट हे कॉल केलं आहे. आणि त्याच्यानंतर मी ॲड लास्ट हे कॉल करून लिस्ट नावाचा शब्द शेवटी ॲड केलेला आहे. सो लिस्ट डॉट ॲड लास्ट ब्रॅकेटमध्ये लिस्ट नावाची स्ट्रिंग सेमिकोलन आणि मग पुन्हा शेवटी मी प्रिंट केलेली आहे लिस्ट, म्हणून लिस्ट डॉट प्रिंट लिस्ट हे कॉल केलं आहे. आणि हे लिस्ट मी प्रिंट केल्यानंतर मला सुरुवातीला अजून एक वर्ड ॲड करायचा आहे, म्हणून मी परत एक स्टेटमेंट लिहिते आहे, कारण का ते वाक्य पूर्ण नाही होते. लिस्ट डॉट ॲड फर्स्ट आणि त्याच्यामध्ये मी धिस लिहिते आहे, म्हणजे सगळ्यात पहिले मी धिस नावाचा नोड लिंक लिस्टच्या सुरुवातीला हा नोड ॲड करते आहे. सो पुन्हा प्रिंट म्हणूया आणि आउटपुट बघूयात. तर फ्रेंड्स, आपण आता ह्याचा आउटपुट बघूया या प्रोग्रामचा. त्याच्या आधी मी बिल्ड केला आणि काही एरर्स होत्या त्या मी आता दूर केलेल्या आहेत. आता हे मी साधारण सांगते काय चूक केली होती मी. तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघाल तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की हे जे ॲड लास्ट नावाचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये मी ब्रॅकेट्सचा थोडासा ब्रॅकेट्स एंडिंग आणि ओपनिंग कर्ली ब्रॅकेट्सचा थोडासा गोंधळ केला होता टायपिंग करताना. सो तिथे थोडंसं एरर्स आलेल्या होत्या. अजून एक म्हणजे इथे मेनमध्ये मी लिंक एल म्हणजे दुसरा एल कॅपिटल आहे आपला, असं आपल्या क्लासचं नाव आहे, तिथे मी स्मॉल एल लिहिला होता. अशा सगळ्या एरर्स आल्या होत्या, त्या दूर करून मी बिल्ड केलेला आहे प्रोजेक्ट आणि आता तो एरर्स त्यातल्या गेल्या आहेत. बिल्ड कम्प्लिटेड सक्सेसफुली. आता आपण त्याचं आउटपुट बघूयात. मी पण अजून पाहिलेलं नाही आहे आउटपुट, तर मी रन करते. तर सगळ्या एरर्स दूर केल्यावरती सुद्धा त्याने एक एरर दिली होती की तुमचा जो मेन क्लास आहे त्या क्लासचं नाव ह्या फाईलला नाही आहे. तर मी ती रिनेम केली आहे आता. लिंक एल हे आपल्या मेन क्लासचं नाव आहे, मुख्य क्लासचं ह्या प्रोग्रॅममधल्या. त्यामुळे ती फाईल मी रिनेम केली. आता पुन्हा रन करून बघूयात. मी पण आउटपुट पाहिलेलं नाही आहे. रन करते. रन केल्यानंतरही त्याने धिस इज इथपर्यंतच दाखवलं होतं. शेवटी ॲड लास्टमध्ये आपण लिस्ट नावाचा जो शब्द ॲड केलेला होता तो त्याने आउटपुटमध्ये घेतला नव्हता. त्याचं एक कारण आहे. इथे एक आपलं स्टेटमेंट लिहायचं राहिलं होतं. हे जे मी इथे लिहिलं आहे, करंट नोड डॉट नेक्स्ट इज इक्वल टू न्यू नोड. तर आपण लिस्टच्या शेवटी पोहोचलो की शेवटच्या नोडला जो नल असेल तो काढून न्यू नोड लावायचा आहे. ते हे स्टेटमेंट आहे, ते आपलं लिहायचं राहिलेलं होतं. त्यामुळे आता मी ते लिहिलं आहे. आता मी बिल्ड करते परत एकदा. आय होप बिल्ड झालं असेल. रन करून बघते. बघा, आत्ता आपल्याला हवं असलेलं आउटपुट मिळालेलं आहे. धिस इज अ लिस्ट आणि शेवटी आपण नल हा शब्द टाकला होता. इथे नीट आउटपुट बघा. आपण मोठा प्रोग्राम लिहिलेला आहे. लिंक लिस्ट तयार करून त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत नोड्स आणि ती प्रिंटही केलेली आहे. एवढं मोठं काम आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सो मी तुम्हाला पुन्हा एकदा नीट दाखवते सगळा प्रोग्रॅम. जर तुम्हाला तो तुमच्या IDEमध्ये लिहायचा असला तर तुम्हाला नीट पाहता येईल. आणि आउटपुट ह्याचं नक्की बघा.
आणि मला नक्की सांगा आउटपुट. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण उरलेले ऑपरेशन्स बघूयात लिंक लिस्टवरची. सो हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजला का, प्रोग्राम कळला का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये पुढची ऑपरेशन्स मी घेतलेली असतील, नवीन विषय घेणार आहे जावाचे, ते सगळे व्हिडिओज घेऊन मी लवकरच अपलोड करते व्हिडिओज. लवकरच भेटूया. थँक्यू.